तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण स्पेशल झिंगा बनवणार आहोत आणि मार्केटमधून बघू शकता हे आपण मोठे झिंगे आणले आणि याची रेसिपी आपण पहिल्यांदाच बनवणार आहोत। तर फटाफट साफ करून घेऊया आणि बनवायला घेऊया। तर चला। तर हा इकडे आपला झिंगा आहे। तर पटापट आपण मस्तपैकी साफ करून घेऊया। तर या पद्धतीने आपण मस्तपैकी असा साफ करून घेतलाय। अशा प्रकारे आपण सगळी साफ करून घेऊया। तर इकडे आपण झिंगा मस्तपैकी असा सोलून घेतलाय। आता स्वच्छ धुवून याचे छोटे छोटे आपण पीस करून घेणार आहोत। तर चला फटाफट धुवून घेऊया। तर इकडे आपला झिंगा मस्तपैकी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण। तर काही लोक झिंग्याचा कवर काढत नाही, असंच बनवतात। तर आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, आपल्या पद्धतीने, आणि आपली रेसिपी असणार आहे। तर इकडे आपण हा झिंगा घेतलाय, तो पहिल्यांदा बारीक बारीक पीस बनवून घेणार आहोत याचे। तर चला फटाफट पीस बनवून घेऊया बारीक बारीक। आपण मच्छीचे कसे पीस बनवतो तसे आपण पीस बनवणार आहोत त्याचे। तर काहीतरी वेगळी पद्धत असणार आहे आपली बनवण्याची। तर हे आपण असे पीस बनवलेत मस्तपैकी।
तर इकडे आपण झिंग्याचे मस्तपैकी असे पीस बनवून घेतलेत। आता आपण याला हळद आणि मीठ लावून घेणार आहोत। तर हे थोडं मीठ टाकतोय, ही हळद पावडर, मस्तपैकी मीठ आणि हळदच टाकले आपण, मिक्स करून घेऊया मस्तपैकी। तर इकडे आपण मस्तपैकी असे हळद आणि मीठ लावून घेतले याला। तर इकडे आपण 3 मिरच्या घेतल्यात, एक लसूण मोठी घेतली आणि हे आलं। पहिल्यांदा चॉपर मध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। तर हे आपण चॉपर मध्ये बारीक करून घेऊया, आलं, लसूण आणि मिरची। हे आपण आलं, लसूण आणि मिरची बारीक करून घेतली। आता आपण टमाटर आणि कांदा कट करून घेणार आहोत। तर इकडे आपण हा बारीक कांदा चिरून घेतलाय, हे आलं, लसूण आणि मिरची आहे, आणि हा टमाटर आहे, आणि इकडे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। तर आता आपण झिंगा मसाला बनवायला घेऊया। तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे। सगळ्यात पहिला आपण तेल घालून घेणार आहोत। आता आपण आलं, लसूण आणि मिरची घालून घेऊया। हा आपला बारीक चिरलेला कांदा, हा आपला टमाटर, हे थोडं मीठ घालूया। आपण झिंग्याला अगोदर लावलं होतं म्हणून थोडंच टाकलं।
तर इकडे आपण कांदा टमाटर मस्तपैकी असा परतून घेतलाय. आता आपण आपले मसाले घालूया याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला मिरची पावडर टाकूया. थोडासा कांदा लसूण मसाला, हा गरम मसाला, थोडी हळद पावडर, तर याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण झिंगा. मगाशी आपण याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, तो आपला झिंगा घालून घेऊया. तर हे थोडं पाणी घालणार आहोत. हे आपलं कोकम. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकण मारून मस्तपैकी शिजवून घ्यायचंय. तर इकडे आपला झिंगा मस्तपैकी झिंग्याची ग्रेव्ही रेडी आहे. ग्रेव्ही पण बघू शकता मस्तपैकी अशी रेडी आहे. तर गॅस बंद करूया पटकन आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया वरती. तर इकडे आपला झिंगा मसाला मस्तपैकी असा रेडी आहे. आणि हा इकडे आपण भात घेतलाय. तर आता आपण कसा झालाय तो बघूया चला. तर ही पहिल्यांदा ग्रेव्ही घेऊया. हा आपला झिंगा. तर गरमागरम झिंगा आणि राईस बघूया. ग्रेव्ही तर मस्त झाली, एक नंबर. आता आपण झिंगा बघूया. गरम आहे, शिजलाय मस्तपैकी. झिंगा पण खूपच मस्त आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.